नमस्कार, मी ऋतुजा बोबडे. मी आता पैठणीचे माहेरघर असलेले येवला या शहरात आले आहे. तर चला आता आपण वडे पैठणी या दुकानात, ज्यांचे पारंपरिक वडिलोपार्जित व्यवसाय आहे, त्यांच्या दुकानात जाऊया. नमस्कार. नमस्कार, वडे पैठणीमध्ये तुमचं स्वागत आहे. या. नमस्कार नमस्कार, या या. तुमच्याबद्दल व तुमच्या व्यवसायाबद्दल थोडी माहिती सांगा. नमस्कार, मी किरण भाईचंद्र वडे, येवला. आमचा पैठणी साडी बनवण्याचा व्यवसाय आहे. आम्ही पैठणी साडी आमच्या 6 ते 7 पिढ्यांपासून आमचा हाच बिझनेस आहे, साड्या बनवणे प्युअर मध्ये. याच्यामध्ये आम्ही डबल पदर बनवतो, सिंगल पदर बनवतो, महाराणी पल्लू बनवतो, भारी पदर बनवतो, त्याच्यामध्ये मुनिया ब्रॉकेट बनवतो, मोर ब्रॉकेट बनवतो, ट्रिपल मुनिया बनवतो, हाफ ऑल ओव्हर बनवतो, ऑल ओव्हर बनवतो. असे सर्व प्रकारचे आम्ही साड्या बनवत असतो. पैठणीचे प्रकार आहे. या सर्व प्रकारच्या साड्या आम्ही बनवतो. या ऑल ओव्हर इंडियामध्ये साड्या विकल्या जातात. ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑनलाईन पद्धतीने माल जातो. कोरिअरच्या मदतीने आमचा माल पूर्ण इंडियामध्ये जातो. ऑल इंडियाच्या बाहेर पण जातो, एक्सपोर्ट पण होतो. हा सर्व माल आमच्या घरामध्ये बनतो. आमच्याकडे भरपूर लूम आहेत. त्या लूमवरती आमचे कारागीर लोक काम करत असतात, आम्ही काम करत असतो. आमचे सगळ्या डिझाईन आम्ही कागदावरती, आलेख पेपरवरती आम्ही डिझाईन तयार करतो आणि त्या डिझाईनी आमच्या कारागिरांना देतो आम्ही. त्या डिझाईनीवरनं ते कारागीर लोक पैठणीच्या डिझाईनी बनवत असतात. पदरावरती, बॉर्डरवरती ब्रॉकेट साडी असते, तिच्यावरती मुनिया काढली जाते, मोर अलग अलग प्रकारच्या डिझाईनीमध्ये बसवले जातात आणि त्या साड्या बनवल्या जातात. याचं कच्चं मटेरियल जे असतं ते सर्व आमचं साऊथ मधून येतं. तिकडे पण सगळे प्रोसेस करून ते कच्चं मटेरियल तयार होतं. ते पक्के मटेरियल आम्ही इथं आल्यानंतर त्याची कलरिंग करतो. कलरिंग केल्यानंतर म्हणजे पहिले त्याच्यावरची घाण निघत असती, ते कलरिंग करतो आम्ही. ते घाण निघून जाते आणि 1 किलोचे पाऊण किलोच रेशीम तयार होतं. कलरिंग केल्यानंतर पूर्ण सॉफ्ट मटेरियल बनलं जातं ते. आणि मग आम्ही त्याच्या बॉबिन भरून, त्या कळ्या उखलून बॉबिन भरून सगळं अशा प्रकारे आम्ही ते काम करतो. तुम्ही मला थोड्या प्युअर सिल्क पैठणी साडी दाखवू शकतात का? हो, दाखवू शकतो ना. मला प्युअर सिल्क मध्ये बघा, तरी आता आम्ही डबल पदर मध्ये साड्या बनवतो. हा डबल पदर साडी येते, डबल पदर साडी येते. हे पूर्ण हातकाम आहे मॅडम. हे बघा, हे जे काम आहे हे पूर्ण एक एक धागा काढून हा एक एक धागा काढलेला असतो आणि ही डिझाईन मागणं पूर्ण बिलकुल सारखी असते. पूर्ण सारखी डिझाईन, मागणं काही येत नाही याच्यावरती. ही कोणती साडी आहे? ही डबल पदर साडी म्हणता याला. हे पूर्ण हँडवर्क आहे, म्हणजे हँडमेड साडी म्हणता याला. याच्यानंतर आमच्याकडं महाराणी मध्ये साडी बनते. अशा महाराणी मध्ये पण साड्या बनतात आमच्याकडं. त्याला कडियल साडी म्हणतात. ही अशी साडी आहे. याचा पदर असा येतो. या साड्या कितीला पडतात? या साड्यांची आम्ही विक्री 16,000 रुपये विक्री करतो. आम्ही व्यापारीला देतो. आणि रिटेलिंग साठी? रिटेलरच्या पद्धतीने ते बिझनेस करत असतात. ते कोणत्या पद्धतीने त्यांना किती मार्जिन काढायचं ते त्याच्यावरती अवलंबून.
या साड्या बनायला साधारण किती दिवस लागतात? ही साडी बनायला कमीत कमी 15 दिवस लागतात. ही कडिया साडी, हा जो धागा आहे हा आरपार चालत नाही. हा धागा जो बॉर्डरचा आहे, हा लाल जो आहे रेड कलर मध्ये, हा इथून एवढाच चाललेला आहे. आणि हा जो आहे रामा कलर मध्ये, हा इथून मधल्या भागाला चालतो फक्त. वापस तिकडनं लाल कलर सेपरेट चालतो. आता पुढचा प्रकार बघा, पुढचा पण दाखवतो. पटापट घ्या, बाजूला करा हे. त्यामध्ये आमच्याकडे मुनिया साडी पण बनते. मुनिया, याला अशी मुनियाची बॉर्डर येते. ही अशी साडी बनते, असा पदर असतो. याच्यामध्ये ट्रिपल मुनिया, मोर ब्रॉकेट, हाफ आलोर, फुल आलोर सर्व काही प्रकार येतात त्याच्यामध्ये. याचं पण रेट सेमच आहे का? नाही नाही नाही, हे 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 बनायला 1 महिना लागतो. सिंगल मुनिया साडी बनायला 1 महिना लागतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बनवल्या जातात. वेगवेगळे त्याला टायमिंग त्या पद्धतीने लागतात. तसं कोणत्या साडीला 1 महिना लागतो, कोणत्या साडीला 3 महिने लागतात, कोणत्या साडीला 2 महिने लागतात, कोणत्या साडीला 6 महिने पण लागतात. असं काही. पैठणी व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या साड्या अवेलेबल आहेत तुमच्याकडे? पैठणी व्यतिरिक्त आमच्याकडे इरकल बनते, प्लेन इरकल, बुटेदार इरकल, नंतर कांजीवरम, बुटेदार कांजीवरम इरकल, नंतर कडियल. पैठणीचा प्रकार आणखी एक असं कडियल मध्ये पण आमच्याकडे बनतात. अशा याच्यात मध्ये कलर रेंज भरपूर भेटेल आपल्याला. कोणते कोणते पॅटर्न्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे, किंवा दुसरे प्रॉडक्ट्स काही अजून? आमच्याकडे पर्स बनतात, जॉकेट बनतात. जॉकेटचा कपडा असतो आमच्याकडे. पर्सचे असे अलग अलग प्रकार येतात आमच्याकडे. पर्स पण छान छान पर्स बनतात. आणि आम्ही ह्या होलसेल मध्ये पण देतो. फारच सुंदर आहेत पर्स पण. सगळ्याला वेगवेगळ्या डिझाईन येतात अशा. खूपच सुंदर, ही पण छान. असे वेगवेगळे सगळे असे कलर येतात. या व्यतिरिक्त आमच्याकडे अलग अलग पैठण्यांचे सेमी मध्ये बी प्रकार बनतात. पैठणी साड्यामध्ये आपल्याला बघायच्या का त्या पण दाखवतो. एखादी दाख. आता हा सेमीचा प्रकार आहे. हा येल्लो शेड मध्ये आहे. पिंक कॉम्बिनेशन दिलेले आहे त्याला. आणि साडी सेम सेमी मध्ये बनते. सेमीचे पण प्रकार आहे भरपूर. हे असे सेमी मध्ये पण अलग अलग प्रकार येतात. सेमी मध्ये अलग अलग डिझाईन येतात. ब्रॉकेटचे प्रकार येतात. ब्रॉकेट पण सेमी मध्ये बनतात. हे असे सेमी मध्ये पण अलग अलग व्हरायटी बनतात. हे सेमीचे प्रकार आहे. पदर पण फारच सुंदर आहेत. हो. आता यानंतर ही ब्लाऊज पण एकदम सुंदर दिलेलं आहे. याला सगळं ब्रॉकेट ब्लाऊज येतं याचं. आणि ऑल ओव्हर डिझाईन येते सगळी याला. पूर्ण ऑल ओव्हर मध्ये साडी येणार. आणि याची जरी पण एकदम हेवी क्वालिटी, एकदम छान येणार. आणि ऑल ओव्हर याच्या डिझाईन मध्ये सगळी साडी. तुमचं सर्वच कलेक्शन फारच सुंदर आहे. तर कस्टमर्सला घ्यायचं असेल तर कुठे यावे लागेल त्यांना? इथे येवला वडे पैठणी कुकर लेन कॉर्नर नियर खंडोबास टेम्पल. तिथे कुकर गल्ली कॉर्नरला आल्यानंतर वडे पैठणी नाव दिलेलं आहे शॉपचं. तिथे यायचं. तिथे तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी पाहायला भेटेल. फोन नंबर, आमचा मोबाईल नंबर 9226708915 हा एक नंबर आहे. माझ्यात किरण नावानी आहे. आणि दुसरा यश किरण वडे
9028 179684. अजून या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा. आणि आम्ही कोरिअर पद्धतीने पण माल पाठवतो, व्हिडिओ कॉलने बी आम्ही सर्व्हिस चांगली देतो, आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट बी आम्ही माल करतो. माल आम्ही एक्सपोर्ट पण करतो. आपल्याला ज्या पद्धतीने सर्व्हिस हवी असेल त्या पद्धतीने आम्ही देऊ. कोरिअर सांगितलं, कोरिअर पण करतो आम्ही. आणि आपल्याकडे सर्व प्रकारच्या सर्व्हिस अवेलेबल आहेत. जसं तुम्ही सांगितलं की साड्या तुम्ही स्वतः बनवतात, तर मी हँडलूम्स वगैरे बघू शकते का? हो, चला मॅडम, मी तुम्हाला लगेच साड्या पण कशा बनवतात, आम्ही स्वतः विविंग कसं करतो हे तुम्हाला मी दाखवतो, प्रत्यक्ष दाखवून देतो. चालेल. जास्त